माझ्यासारखे पाटवड्याची भाजी करण्यासाठी लसूण आणि कांदा मस्त टाकून परतवून घेऊया. त्यामध्ये हळदी मिरची पावडर टाकून मस्त मिक्स करून घेऊया. मग त्यानंतर आपण पाणी टाकूया. पाणी टाकून उकळी येऊ देईपर्यंत थांबूया. मग नमक टाकूया आपल्या चवीनुसार. मग त्यानंतर थोडासा धनिया टाकून उकळी येऊ देऊया. छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसनचं पीठ टाकून मिक्स करूया. चांगलं मिक्स करून घट्ट पिठलं तयार करून घेऊयात. तयार झाल्यानंतर एका परातीला तेल लावून त्यामध्ये ते मिश्रण काढून घेऊयात. मग त्याच्यानंतर ती गोल अशी त्याची भाकरी थापून घेऊयात. तरी तयार करायसाठी तेजपत्ता आणि लसूण टाकून त्याला मिक्स करून घेऊया. मग लाल तिखट आणि हळदी पावडर टाकून त्याला पण मिक्स करून घेऊया. आपल्याकडे अवेलेबल असतील ते मसाले जसं की गरम मसाला, सुहाना मसाला टाकून मिक्स करूयात. त्यानंतर ती भाजून काढलेलं खोबरं टाकूयात. मग त्याला पण मिक्स करून घेऊन त्यामध्ये पाणी टाकून त्याची तर्री बनवूयात मस्तपैकी. मग थोडासा धनिया टाकून ग्रीस करून घेऊयात. मग ह्याच्यात 4 कोणी